नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीटी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 40 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 40 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 40 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, ग्राहक संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा? बघा, ग्राहक संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। ग्राहक संरक्षण बघा हा कायदा सन 1986 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आकाशवाणी बघा ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे? आकाशवाणी या नावाची कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी आकाशवाणी या ठिकाणी त्यांची कविता आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतामधला बघा पहिला साक्षर जिल्हा म्हणजे एर्नाकुलम हा भारतामधला तो पहिला साक्षर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? बघा, कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। कल्याण सोना पहा गहू या पिकाची जात आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, अणुऊर्जा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? अणुऊर्जा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। अणुऊर्जा बघा हा विषय संघसूची या विषयामधला बघा संघसूची बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे? गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी कविता संग्रह आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। रवी कुमार बघा दहिया हा खेळाडू कुस्ती या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह म्हणजे बघा बुध हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारत कृषक समाज बघा यांची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनीही केली होती। प्रश्न क्रमांक 10 पहा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, इंदिरा गांधी बघा राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ बघा या विद्यापीठाची बघा स्थापना सन 1985 बघा या वर्षी या विद्यापीठाची बघा स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक 11 पहा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। नेपाळ बघा हा देश जगामध्ये कधीही गुलाम न झालेला तो देश आहे।
प्रश्न क्रमांक 13 पहा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक बघा फोटोमीटर. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 पहा, जगामधलं सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणतं? बघा, जगामधलं सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. बघा, टोकियो हे शहर जगामधलं सर्वात महागडे ते शहर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. घारापुरी बघा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. नवी दिल्ली या ठिकाणी बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती? बघा, कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर सन 1998 बघा या वर्षापासून कोकण रेल्वेची बघा सुरुवाती झाली होती. प्रश्न क्रमांक 19 पहा, खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता? खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. कार्ल लँडस्टायनर बघा या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती? बघा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. नर्मदा बघा ही नदी महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं? बघा, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पास्कल बघा हे दाबाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता? बघा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता उपग्रह आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. आर्यभट्ट बघा हा उपग्रह भारताने अवकाशामध्ये बघा सोडलेला पहिला तो उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणतं? बघा, भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मुंबई हे भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो? बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो? बघा या ठिकाणी ऑप्शन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 पहा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी वर्षभर दुपारची सावली ही तिरपी असते? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी वर्षभर दुपारची सावली ही तिरपी असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा ध्रुवीय प्रदेश बघा या ठिकाणी बघा दुपारची सावली या ठिकाणी तिरपी असते. प्रश्न क्रमांक 26 पहा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं? बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. मध्य प्रदेश बघा हे राज्य सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले. बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणते ठिकाण बघा हे कोकणामधलं ठिकाण आहे? बघा, चिखलदरा, तोरणमाळ, आंबोली, गडचिरोली यापैकी बघा कोणतं एक ठिकाण आहे जे ठिकाण कोकणामधलं ठिकाण आहे? बघा, आंबोली बघा हे ठिकाण कोकणामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, पुष्कर सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? पुष्कर सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. राजस्थान बघा या राज्यामध्ये पुष्कर सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता बिहार या राज्यामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता आढळते.
प्रश्न क्रमांक 30 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती? बघा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोदावरी। बघा ही नदी महाराष्ट्र राज्यामधली सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड या नावाने प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड बघा या नावाने प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 रे बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा गाविलगड टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 32 बघा, अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा अथेन्स बघा हे शहर ग्रीस या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता? बघा भारतामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? बघा जोगचा धबधबा हा भारतामधला सर्वात उंच तो धबधबा आहे। बघा जोगचा हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील कोकण हा प्रशासकीय विभाग बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो बघा या ठिकाणी असलेला प्रशासकीय विभाग आहे। प्रश्न क्रमांक 35 बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा पृथ्वीवर दिवस आणि बघा हे रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात। प्रश्न क्रमांक 36 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये विचारले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील वज्रेश्वरी बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा गरम पाण्याचे झरे आढळतात। प्रश्न क्रमांक 37 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी बघा सर्वात जास्त आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा अरण्याची बघा सर्वात जास्त बघा टक्केवारी आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 38 बघा, गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते? बघा गंगा ही नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते? बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता, गंगा बघा ही नदी बघा ऋषिकेश जवळ या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते। प्रश्न क्रमांक 39 पहा, जनगणनेचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला? बघा जनगणनेचा कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर जनगणनेचा बघा हा कायदा सन 1948 या वर्षी बघा जनगणनेचा हा कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी राजस्थान या राज्यामधल्या त्या खाणी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मिळेल। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व बघा हे IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।